नमस्कार. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मी मनापासून स्वागत करते. या सगळ्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक काकोडकर साहेब, श्री सी डी माई, विवेक सावंत, निलेश नलावडे, नितीन रेंडे, हेमंत टकले, दीप्ती दत्ता, विजय कानेकर, आदिती, सगळी संपूर्ण ही टीम, त्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते की ह्या उपक्रमात खूप साथ त्यांनी आपल्याला ह्या कार्यक्रमात दिली. आणि खरं तर हा कार्यक्रम सुरू कसा झाला याची एक थोडक्यात तुम्हाला मी माहिती देते, कारण काही नवीन बॅच आहे. आदरणीय पवारसाहेब जेव्हा 80 वर्ष पूर्ण झाले तेव्हा माझे एक सोलापूरचे सहकारी आहेत, त्यांचा मला फोन आला की ज्यावेळेस आपण 80 पूर्ण होतं आणि 81 वयात जातो तेव्हा सहस्त्रचंद्र दर्शन करायचं असतं. आता मला खरंच माहिती नव्हतं सहस्त्रचंद्र दर्शन काय आहे. तर मी त्याला म्हणलं त्यांचा अर्थ काय. मग त्यांनी सांगितलं की आपण 80 to 81 वर्षाचे पूर्ण झालो की आपण 1000 वेळा चंद्र बघतो, त्याला सहस्त्रचंद्र दर्शन म्हणतात. मग काहीतरी त्याचा एक काहीतरी रिच्युअल म्हणूया असं असतं. तर त्यांची इच्छा होती ते सगळं करावं. म्हटलं हे तुमचं प्रेम आहे साहेबांवरचं, त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम त्यांनी जरूर करावा, त्यांची इच्छा असेल तर. पण त्याच्यापेक्षा आपण आणखीन एक त्याला एक्सटेन्शन करूया की एक फेलोशिप जी माझ्या डोक्यात अनेक वर्ष होती, कारण का स्कॉलरशिप्स ह्या होतात आणि नवीन तंत्रज्ञान, नवीन इनोव्हेशन, आणि ती यशोगाथा आपण वर्तमानपत्रात, म्हणजे योगायोगाने आजच सकाळ वर्तमानपत्रात एक मुलगी आहे, तिचे वडील शेतकरी आहेत आणि ती मुलीची यशोगाथा, दौंड माझ्याच लोकसभा मतदारसंघातल्या मुलगीची आहे ती यशोगाथा. मग अशी एक आली की आपल्या सगळ्यांना वाटतं अरे वा केवढा संघर्ष केला, आपण पण असं व्हावं. आणि त्यातले जे यशस्वी होतात त्यांचं खूप कौतुक होतं आणि तेवढेच टॅलेंटेड कदाचित बाकीची मुलं असतात पण त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून ते मागे राहतात. अशा अनेक कथा असतात. तर ह्याच्यातून सगळ्या शिक्षणाच्या चौकटीतून बाहेर पडून आपण काही करू शकतो का. म्हणजे आता मी माझं भाग्य समजते की मी ह्या जनरेशनमध्ये शिक्षणात नाही आणि माझी दोन्ही मुलं ग्रॅज्युएट झाली आहेत आता. त्याच्यामुळे मला हे खूप असं दडपण कमी झालेलं वाटतं, कारण का प्रत्येक मुलाला आज, आणि मी सावंत सर तुम्हाला आवर्जून ह्याचा उल्लेख करेन कारण का शिक्षणात तुम्ही एवढं काम करता, प्रत्येक युवक आणि युवतीला आज एंट्रन्स एक्झाम्स किती द्याव्या लागतात. आता ऑटॉनॉमी, म्हणजे मी स्वतः ऑटॉनॉमीबद्दल इतकं बोलले त्याच्यामुळे मला तसं वाटतं की माझीच पॉलिसी लेवलला चूक होती का ऑटॉनॉमी मागणं प्रत्येक गोष्टीला. कारण का आम्ही सगळे म्हणायचो संस्थांना ऑटॉनॉमी द्या, त्या युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडा, त्या दडपणातून, त्या पेपरवर्कमधून बाहेर पडून नवीन क्रिएटिव्हिटी त्या संस्थांना द्या. हे करत करत आता असं झालं आहे की प्रत्येक जी संस्था जी ऑटॉनॉमस आहे, म्हणजे 12वीची परीक्षा द्यायचीच, त्याच्यानंतर त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची परीक्षा द्यायचीच, त्याच्यानंतर त्या ऑटोनॉमस संस्थेची एक परीक्षा द्यायची. म्हणजे मुलं आज 7 ते 8 परीक्षा 12वीच्या बोर्डानंतर एका ॲडमिशनसाठी घेत असतात. आता आपण, म्हणजे मी तर पॉलिसी मेकर आहेत आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी जेव्हा आली तेव्हा आम्ही त्याचं खूप, प्रकाश जावडेकर जी तेव्हा मंत्री होते त्यांच्याबरोबर आम्ही खूप वेळा मीटिंग्स केल्या. आणि कुठलंही सरकार असलं तर त्यांचं इंटेन्शन म्हणजे चांगलंच असतं असं आपण समजूया, पण एका मुलाला किंवा मुलीला 12वी नंतर बोर्डानंतर 8 परीक्षा एका ॲडमिशनसाठी घ्यायला लागत असतील तर हे तुम्हाला चिंताजनक एक पालक म्हणून नाही का वाटत. आता आम्ही सगळे व्यासपीठावरचे सुटलो आहे, त्याच्यात फक्त दीप्ती अडकली, आता तिची मुलं लहान आहेत. पण खरंच शिक्षणामध्ये बदल होत असतील तर एका परीक्षेतून नाही का तुम्हाला सगळ्या ॲडमिशन्स मिळू शकत. प्रत्येक युनिव्हर्सिटी जी डीम्ड युनिव्हर्सिटी आपण म्हणतो, प्रत्येकाची एक वेगळी परीक्षा. ह्याच्यासाठी हा फेलोशिप, कदाचित त्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मुलांना मार्क मिळाले नसतील पण ती व्यक्ती अतिशय टॅलेंटेड असेल तर तिला एक मोकळा किंवा त्याला एक मोकळा श्वास घेऊन स्वतःचं इनोव्हेशन काहीतरी करून काहीतरी क्रांती घडावी, असा खरं तर या फेलोशिपच्या मागचा विचार होता. आणि पवारसाहेबांना स्वतःला ज्याच्यात सगळ्यात जास्त उत्सुकता आहे म्हणजे कृषी, साहित्य आणि शिक्षण. आम्ही पहिल्यांदा 3 व्हर्टिकल्समध्ये सुरू केलं आणि ह्या वर्षीपासून
आम्ही महिलांसाठी एक ॲक्टिव्हिटी अशा करणार आहोत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एक इनोव्हेशन करणारी महिला, तिला एका वर्षभर हँड होल्डिंग करून तिने तिचा व्यवसाय किंवा फायनान्शियली इंडिपेंडंट तिने व्हावं, आणि तिच्यामुळे आणखीन बायकांना ती संधी मिळाली पाहिजे. कारण का ती एकटी स्वतःच्या पायावर उभं राहून उपयोग नाही, पण तिच्याबरोबर एक 50 महिला पण तिच्याबरोबर उभ्या राहिल्या पाहिजे. आणि असा एक तर प्रत्येक जिल्ह्यामधून एक महिला जी पुढे काहीतरी करून स्वतःबरोबर 50 महिला पुढे नेईल, असं काही इनोव्हेशन आपल्याला काही करता येईल का? तर अशा प्रत्येक जिल्ह्यातून पुढच्या वर्षभरात आम्ही एक महिला आयडेंटिफाय करून तिचं हँड होल्डिंग करून ह्या फेलोशिपमध्ये हे पुढे न्यायचं काम आता हा पुढचा टप्पा होईल. म्हणजे पहिले 3 आता मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेत. आणि कृषीची जी आहे, कृषीची आपण नाशिकला एक अतिशय फील्डवरचा एक यशस्वी मॉडेल म्हणून सगळे नाशिकला आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये देशातलं पहिलं 1 नंबरनी पास होणारं कृषी विज्ञान केंद्र ते आहे. आणि आदरणीय पवारसाहेब आणि राजेंद्र पवार दोघं मिळून आणि प्रताप पवार आता त्याच्यात लक्ष घालून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इम्पॅक्ट याच्यावर खूप काम सगळे मिळून आता करतायत. नलावडे सर ते पूर्ण नुसतं व्हर्टिकल लीड करत नाही, पण त्या कृषी विज्ञान केंद्रात भारतात, आणि एक गोष्ट मी सांगेन जी कदाचित काकोडकर साहेबांना आणि सगळ्या ह्या ॲडवायझरी बोर्डला आज सांगितलं का नाही, पण आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नलावडे सर हे भाषण करायला आवर्जून बोलवले जातात. आणि त्या एका पिढीमध्ये म्हणजे मला हे का तुम्हाला माझ्या अंगावर खरं काटा येतं हे तुम्हाला सांगताना, की एका ग्रामीण भागातून जिल्हा परिषदमध्ये शिकलेला मुलगा आज इनोव्हेशन स्वतःच्या कष्ट आणि बुद्धिमत्तेवर आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं भाषण हे नोंदवलं जातं. ही बारामतीसाठी नाही, भारतासाठी अभिमान वाटणारी गोष्ट आहे. त्यामुळे नलावडे सरांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. कारण मी काकोडकर साहेबांबद्दल नेहमी हे सांगते की काकोडकर साहेब म्हणजे आपल्या आयुष्यात एक आदर्श कसा असावा, तर तो काकोडकर साहेबांपेक्षा माझ्या तरी आयुष्यात दुसरं एवढं परफेक्ट उदाहरण नाही आहे. की 2 शिक्षकांच्या शाळांमधून या देशाची नॅशनल नाही इंटरनॅशनल पॉलिसी करताना मी काकोडकर साहेब जेव्हा असतात मी पुन्हा ही गोष्ट सांगते, पण मी ते कधीच विसरणार नाही की अमेरिकन प्रेसिडेंट भारताच्या प्रधानमंत्र्यांना जेव्हा म्हणतात की जर काकोडकर सर म्हणत असतील तरच मी सही करेन. आता ह्याच्यापेक्षा जास्त काय सन्मान कोणाला हवा आहे. आणि त्याच्यामुळे अशी ही सगळी भारतातली रत्न आहेत, त्यांनी शून्यातूनच ही विश्व उभं केली ना, तर त्या तशीच तुम्ही सगळे आहात. त्याच्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की 5 वर्षानंतर 1000 युवक आणि युवती ही महाराष्ट्रात तयार व्हावी, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण हे सगळं पुढे घेऊन इनोव्हेशनच्या माध्यमातून हे पुढे न्यावं. हा ह्याच्या मागचा तुमचं जे टॅलेंट आहे ते व्यासपीठावरचे सगळे जे वरिष्ठ आहेत ज्यांचा एवढा अनुभव आहे, त्यांच्या अनुभवातून तुम्ही पुढचा महाराष्ट्र आणि भारत घडवावा ही खरं तर तुमच्याकडून अपेक्षा आहे. त्याच्यामुळे या एका वर्षाचं हे नातं नाही आहे, हे पुढच्या 10, 20, 25 वर्षाचं नातं आहे. आणि माझी अपेक्षा आहे की प्रत्येक फेलोनी तो जेव्हा यशस्वी किंवा ती जेव्हा यशस्वी होईल तेव्हा त्या फेलोजनी जी पहिली बॅच असेल त्याचं हँड होल्डिंग ही बॅच म्हणजे इव्हेंच्युअली व्यासपीठावरच्या लोकांनी आम्ही कार्यक्रमाला आलं पाहिजे फक्त, आणि हा कार्यक्रम तुम्ही पुढे चालवला पाहिजे अशी माझी तरी 5 वर्षानंतरची इच्छा आहे. कारण हा कार्यक्रम तुम्ही हातात घेतला पाहिजे, युवकांनी तो हातात घेतला पाहिजे. आणि असे अनेक अनुभव पुढेही सांगतील ज्या मुलांच्या यशोगाथा आहेत. आणि ह्याच्याबरोबर काही फेलियर पण स्टोरीज आहेत. म्हणजे असं नाही की सगळेच्या सगळे पुढे गेले. एखादी जी फेल झालेली ही स्टोरी म्हणजे मी दत्ताभाऊंना आवर्जून सांगेन की एखादं इनोव्हेशन जे आपलं अयशस्वी झालं असं तेही आपण मांडलं पाहिजे. याचं कारण असं की आपल्यालाही कळलं पाहिजे की जसं यश येतं तसं अपयशही आयुष्यात येतं, त्या दोन्हीवर मात करायची ताकद असली पाहिजे. यश पचवणं फार काही अवघड नसतं, अपयश पचवणं जास्त अवघड असतं. पण ती आपल्याबरोबर दुसरा कोणीतरी त्याच्यात आहे ही जाणीव करून देणं ही या फेलोशिपची जबाबदारी आहे. म्हणजे त्याच्यात मी पुढे जाऊन सांगेन की यू आर अ व्हेरी शार्प ब्राईन पाहिजे. व्यासपीठावर बसलेले सगळेच लोक यशस्वी आहेत, इट्स ॲस्पिरेशनल. पण त्याच्यात एखादा जो डिझर्विंग असेल पण त्याला अपयश आलं असेल,
पण त्याला परत शून्यातून तू सुरू करू शकतोस आणि गरुड झेप घेऊ शकतोस, हेही आपण ह्या फेलोशिपच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज समाजामध्ये अनेक वेगळी एक चर्चा होते जी मेंटल हेल्थची, ज्याच्यावर फार कधीच आपण चर्चा समाजात कधीच करत नव्हतो. ते एक वर्टिकल आम्ही सुरू केलं आहे, कारण का मुलांमध्ये मी बघते नैराश्य फार लवकर आजकालच्या पिढीला येतं. तर त्याच्यातही यशवंतराव चव्हाण सेंटर आज काम करते. आम्ही मेंटल हेल्थसाठी म्हणजे सांगावं लागतं आहे लोकांना की आयुष्यात आनंदाचा शोध घ्या असे लेक्चर्स आम्ही घ्यायला लागतो आणि त्या लेक्चर सिरीजला हजारो लोक आज येतात. म्हणजे मलाही आश्चर्य वाटते की आयुष्यात आनंद शोधावा तुम्हाला लागतो आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक लेक्चर जावं लागतं. आणि आधीच्या ज्या जॉईंट फॅमिली सिस्टम होत्या त्याच्यात घरात आजी मावशी काकी कोणीतरी सांगायला होतं. आज न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये नाहीतर आपला मोबाईल आहेच. काही आयुष्यातले प्रश्न असतील तर मोबाईलवर चॅट GPT तुम्हाला उत्तर देतं त्याचं. पण शेवटी कितीही तंत्रज्ञानी आपल्याला आयुष्य कितीही चांगलं आणि सोपं केलं असेल तरी शेवटी अतिशय आनंद आणि सुखामध्ये माणसंच लागतात. आणि चव्हाण सेंटरचं काम आहे की माणसं जोडणं आणि संपूर्ण जे स्वप्न महाराष्ट्रासाठी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी बघितलं होतं ते पूर्ण करण्याचा किंवा ते पुढे न्यायचाचा एक प्रांजळ प्रयत्न संस्था करत असते. त्याच्यात खूप लोक काम करतात. आम्ही व्यासपीठावर फक्त आम्ही कार्यक्रमाला येतो, त्याच्या मागे खूप असे लोक आहेत जे प्रचंड कष्ट करतात. मला असं वाटतं ही सगळी बॅकरूमची जी सगळी टीम आहे या टीमसाठी एकदा आपण टाळ्या वाजूया, कारण का हे कष्ट त्यांचे सगळ्यांचे. त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून पुढच्या आपले काही अनुभव आहेत ते आम्ही शेअर करू. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात एक फीडबॅक हा खूप महत्त्वाचा असतो. आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे, म्हणजे तो काय चांगला आहे किंवा सगळ्यात चांगला आहे असं नाही. तुम्ही आम्हाला फीडबॅक प्रत्येक टप्प्याला देत जा, कारण का वी आर ऑन अ सेल्फ इम्प्रूव्हमेंट जर्नी. की प्रत्येक कार्यक्रमात आणखीन सुधारणा आणून त्याचा उपयोग पुढच्या पिढीला कसा होईल हा प्रयत्न असेल. तर एक फीडबॅक फॉर्म तुम्हाला आजही दिला जाईल, तो प्लीज तुम्ही भरा. आणि फार सगळं चांगलं होतं हे आम्हाला ऐकण्यात खरंच फारसा रस नाही, पण क्रिटिकल फीडबॅक जर तुम्ही आम्हाला दिला तर हा उपक्रम आणखीन चांगला आम्हाला कसा करता येईल आणि मदत आम्हाला नक्कीच होईल. आज आपण सगळे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला मी आपलं मनापासून स्वागत करते. आणि दिवसभर तुम्ही जो फीडबॅक आम्हाला देत राहाल तो घेऊन पुढचा उपक्रम आणखीन चांगला कसा करता येईल ह्याच्यात आम्ही कटिबद्ध राहू. पुन्हा एकदा काकोडकर साहेब, आपण नेहमीच वेळात वेळ काढून इथे येता याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि प्रत्येकजण वर्षभर ह्याच्यासाठी वेळ देत राहतात, तर ह्या सगळ्या ॲडवायझरी बोर्डचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.